ते महत्पदा कारणी भस्म कौपीन नंदीचा शिवे केला संग्रह साचा म्हणून ज्या वस्तूंचा गौरव होत चहूकडे गोपरंजनासाठी वृंदावनी यमुना नदी काला खेळला जलज्जेठी झाला तैसा मी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचार अंतरी याचा करारो राया ऐहिकवा पारमार्थिक ज्या ज्या वस्तू समानी तेरा साथी राम आपल्या कृपेने ऐसे करा आवरा गोड केल्या सागरा शारोद कोणाची नसे सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साची म्हणून दास गणूची म्हणा जो जो माझा तो अवघा आता कशा माझा आधार शिशु मातेच्या कडेवर असल्या या स्तोत्रास आपला शुद्ध भाव ठेवून आहुया अशक्य असले तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया स्तोत्रपाठका उत्तम गती ऐहिक वासना संपर्क या स्तोत्राच्या पारायणी बुद्धी होईल शहाणी कोणा आयुष्य असल्यामुळे तो पठणे होईल शतायू धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य ठेवाव्या संततिहीना संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्र पाठकाचे संपूर्ण पल भर भी तू नहीं अकेला पग पग तेरा राम सहेला तर्क वितर्क कल्पनेसी शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा जो अनाथांचा सोयरा कुछ नहीं दुहेरा मद पामरा हाकून ऐशी रचना सखे 1840 निश दिन आठों याम मनवा क्यों घबराए महेश्वरी पुनीत तेरा साथी ईश्वर क्षेत्र बले तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दाचे वदंते श्री साईनाथी लेखक शिष्य दामोदर दास झाला साचार दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु पार्वती पते हर हर श्री सद्गुरु साईनाथ महाराज श्री सद्गुरु साईनाथ अंग संग नित पास है तेरे घट में ही तो वास है तेरे निकट की सांस
वाटेत शिर्डीसी उतरले. साई बाबा महासंत वीर उदार आणि दांत यात्रेत मोठी कृपावंत पैसे हत्यात वाटी गिरग्या जमल्या हाताचा केस गेल्या पावल्यांचा पाऊस रुपये 10 कोणास 20 कोणास 50 देवीत हे काय सणास दादिसी कार्यविशेषी का पर्वकाळासी नवीन वर्षी मुक्तप्रमाणेसी संतोषेसी कथयित गौड येती भवय्ये नाचती गवय्ये गाती भागवाती प्रीत न कोई अंत निभाए, एक राम एक संत निभाए। बाकी दुनिया आए जाए, अविचल आचल थाम मनवा, क्यों घबराए रे। तेरा साथी राम मनवा, क्यों घबराए रे। दुख सुख आता है जाता है, राम विमुख ही विचलाता है। पर निर्दोष न घबराता है, सब तज भज हरि नाम मनवा, क्यों घबराए रे। तेरा साथी राम मनवा, क्यों घबराए रे। धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी, हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संततिहीन संतान होईल स्तोत्र केल्या पठण, स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा. भय चिंता निवेल मान मान्यता वाढेल, अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे. धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी, तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका. शिर्डी क्षेत्राची वारी करा, पाय बाबांचे चित्ती धरा, जो अनाथांचा सोयरा भक्त काम कल्पद्रुम. त्याच्या प्रेरणे करून हे स्तोत्र केले लेखन, मज पामरा हातून ऐसी रचना होय कैसी. शके 1840 भाद्रपद शुद्ध पक्षात, तिथी गणेश चतुर्थी सत्य सोमवारी द्वितीय प्रहरी. श्री साईनाथ स्तवन मंजरी पूर्ण झाली महेश्वरी,
पुनीत नर्मदेच्या तीरी श्री अहिल्ये सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्र तेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दासी वदविले श्री साईनाथे शिरुनी मनी लेखक शिष्य दामोदर ह्यास झाला साचार दास गणू मी किंकर अवघ्या संत महंतांचा स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजरी तारक हो भवसागरी हेच विनवी अत्यादरी दास गणू श्री पांडुरंगा श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु पुंडलिक वरदा हरिविठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 29 श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्याय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री सीतारामचंद्राभ्यां नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गताध्यायी जाहले कथन त्याहून या अध्यायी श्रवण करवितो श्रीचे अतर्क्य विंदान कथानुसंधान एकची ऐकून बाबांची अगाध लीला। इसवी सन 1916 ते वर्षी एक भजनी मेळा शिर्डीस आला दर्शनार्थ। मंडळी ही सर्व प्रवासी कीर्ती परिसिली मद्रदेशी जात असता काशी यात्रेसी वाटेत शिर्डीसी उतरली। साई बाबा महासंत धीर उदार आणि दांत यात्रेकरूंसी कृपावंत पैसे अत्यंत वाटिती। दिडक्या चवल्या हाताचा कीस अधेल्या पावल्यांचा पाऊस रुपये 10 कोणास 20 कोणास 50 ते देत। हे काय सणासुदा दिसी कार्यविशेषी का पर्वकाळासी प्रतिदिवशी उक्त प्रमाणेसी संतोषेसी अर्पित। पहुड येती भवय्ये नाचती गवय्ये गाती भाट वानिती भजनी रंगती हरिभक्त। ऐसे महाराज उदार वृत्ती दान धर्मी सढळ स्थिती ऐकूनी कर्णोपकरणी ही कीर्ती इच्छा धरिती दर्शनाची। कधी आलिया बाबांचे चित्ती पांथस्थाते ही पैसे वाटिती दीना दुबळ्यांचा परामर्श घेती कृपामूर्ती साईनाथ। पुरुष एक बाया 3 मेळा अवघा 4 मिळून मेहुणी स्वस्त्री दुहिता आपण संत दर्शन कामुक। घेऊनी साईंचे दर्शन मंडळी पावली समाधान करीत साईंपाशी अनुदिन प्रेमळ भजन निकवणाते। फकीर फुकरे भिक्षे करी सदैव येत बाबांचे द्वारी बाबा जरी दयाळू भारी धर्म न करीत सर्वांते। जयाची लाभ काळाची घडी तयासीच ही सुख परवडी संत हस्त स्पर्शाची कवडी लाभेल जोडी भाग्याची। ये अर्थीची एक गोष्ट ऐकता श्रोते होतील संतुष्ट करूनी तया पुढे ती प्रविष्ट धरू मग वाट पुढील। होऊनी प्रातः काळची न्याहारी बैसता बाबा स्तंभा शेजारी धुनी सन्निध मशिदी माझारी येतसे पोरी अमनीतै। पोरी 3 वर्षांची नागडी हाती जिंतानी डबी उघडी आई जमली स तातडी येतसे ती घडी साधुनी। अमनी बैसे मांडीवरी डबी देई बाबांचे करी बाबा रुपैया रुपैया करी हात धरी बाबांचा। बाबांस मुलांचे वेड भारी पोरही होती गोंडस साजिरी मुके घेत कुरवाळीत करी पोरीस धरीत पोटाशी। बाबांनी धरावे पोटाशी अमनीचे चित्त रुपयापाशी बाबा देना देना मजसी म्हणे खिशाशी लक्ष सारे। अमनीचा तो पोर स्वभाव थोरा मोठ्याही तीच हाव स्वार्थासाठीच धावा धाव
परमार्थी भाव एखाद्या पोरीने बसावे मांडीवरी आईने दूर कठड्या बाहेरी हालू नको देत तो वरी हुणावी पोरीस दुरुनी तुझ्या बापाचे मी काय लागे उठली ती सुटली माझ्या मागे फुकट खाऊ मेले निलागे म्हणावे रागे बाबांनी परी हा राग बाह्यात्कारी अंतरी प्रेमाच्या उसळती लहरी हस्त घालून पुरस्सर अर्पाया एका बाजूस कोरिली होती राम लक्ष्मण सीता सती दुजिया बाजूस रम्य मूर्ती होता मारुती बद्धांजळी तया अर्पणी पोटी हेत हस्तस्पर्शा पाठी तो परत मिळावा उदी प्रसादा सहित म्हणून हस्तात ठेविला कोणामनी काय हृद्गत बाबा हे तो सकळ जाणत तरी तो रुपया पडता हस्तात तात्काळ खिशात सुदिला वामनरावांचा मानस माधवरावांनी कळविला बाबांस रुपया परत करावयास विनविले तयास अत्यंत